नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ACC अकॅडमी गोंदियामध्ये आपला पुन्हा स्वागत करत आहे. मी अजय सर. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचा एक असा टॉपिक घेणार आहोत ज्या टॉपिकपासून बरेचसे प्रश्न निर्माण होतात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवरून प्रश्न विचारले जातात. तो टॉपिकचं नाव आहे वर्णमाला. आता वर्णमाला हा मराठी व्याकरणाचा अगदी बेसिक प्रकार आहे आणि छोट्या छोट्या एक्झाम किंवा मोठ्या एक्झाम यामध्ये वर्णमालेविषयी परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले जातात हमखास. आता बघा वर्णमाला. आता वर्णमाला घेण्या अगोदर इथे एक शब्द आलेला आहे वर्ण. शब्द काय आलेला आहे? वर्ण. तर वर्ण म्हणजे काय हा पहिले प्रश्न आहे की वर्ण म्हणजे काय. कारण वर्ण म्हणजे काय याबद्दल प्रश्न विचारला जातो. तर वर्णाची व्याख्या कशी करायची? आपल्या ज्या मुखाद्वारे ज्या मूलध्वनी बाहेर पडतात, लक्षपूर्वक ऐका, आपल्या ज्या मुखाद्वारे किंवा तोंडाद्वारे ज्या मूलध्वनी ज्या बाहेर पडतात, जे काही आपण बोलतो, जसं आता मी बोलत आहे, बोलतो हे जे निघाले वर्ड, तर जे काही मी बोलतो किंवा जे काही वर्ण किंवा जे काही संकेत माझ्या तोंडातून मुखातून बाहेर पडतात त्यालाच वर्ण असे म्हणतात. आलं लक्षात? वर्ण, अक्षर, स्वर, व्यंजन, वाक्य, शब्द हे सर्व वेगवेगळे आहेत. याला एकामध्ये मिसळीत करायचं नाही. सगळ्यांची व्याख्या ही वेगवेगळी दिलेली आहे. सगळ्यांचं विश्लेषण आपण वेगवेगळ्या प्रकारे करणार आहोत. तर व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. ठीक आहे? बघा आता वर्णाची व्याख्या काय सांगितलं होतं मी तुमच्याच माध्यमातून तुम्हालाच विचारणार आहोत. लक्षात ठेवायचा. वर्णाची व्याख्या काय आहे? मुखाद्वारे निघालेल्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. एक व्याख्या पाठांतर झाली की नाही झाली? आला लक्षात? पुस्तक पाहायची बिलकुल गरज नाही आहे. लक्ष ठेवायचा. एखादा शब्द, एखादा टॉपिक जर घेतला की त्या टॉपिकबद्दल आपल्याला सर्व प्रश्न माहीत असायला पाहिजे. असा अभ्यास करायचं. ऐसा नहीं कि पुस्तक देखते जा रहे उधर पढ़ते जा रहे उधर इधर पढ़ाते जा रहे. ऐसा नहीं होना चाहिए. समझ में आया? एक टॉपिक जसं वर्ण घेतलं तर वर्ण म्हणजेच काय हे ताबडतोब आपल्या डोक्यात आला पाहिजे. का बरं? कारण वर्णाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारले की ते आपल्याला माहीत असायला पाहिजे की याचं उत्तर काय आहे. समजलं की नाही समजलं? आता मी वर्ण म्हटलं तुम्हाला, तर वर्ण म्हणजे काय? मुखाद्वारे निघालेल्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आलं लक्षात? आता इथे एक शब्द आलेला आहे. आता मूलध्वनी म्हणजे काय? आता हे तरी माहीत असायला पाहिजे ना. तुम्ही तर म्हटलं की मुखाद्वारे निघालेल्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात, तर वर्ण तर समजला, मग मूलध्वनी काय? आलं लक्षात? तर मूलध्वनी समजूया काय आहे. मूलध्वनी बघा आता एक शब्द लिहितो. महान हा एक शब्द आहे, समजून घ्या. तर हा म कशापासून बनलेला आहे? म व्यंजन प्लस अ स्वर प्लस ह व्यंजन प्लस आ स्वर प्लस न व्यंजन प्लस अ स्वर. तर हे जे आहेत तुमच्या समोर जे दिसत आहेत ना रे, हे बाबा दिसत आहेत ना हे, तर हे जे सर्व दिसत आहेत तर यांनाच म्हणतात मूलध्वनी. यांना काय म्हणतात? मूलध्वनी. समजलं की नाही समजलं? म्हणजे टोटली आपल्याला समजता आला पाहिजे की काय आहे. मला लक्षात? हां. तर वर्ण म्हणजे मुखाद्वारे निघालेल्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. मूलध्वनी म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जे काही तोंडावाटे जे काही शब्द जे काही आपल्या याच्यातून निघत असतात मुखाद्वारे त्यांना आपण मूलध्वनी असे म्हणतो. एवढं लक्षात आला? ठीक आहे. मग हा सगळा मिळून काय झालेला आहे? महान हा शब्द झालेला आहे. आलं लक्षात? तर शब्दाची व्याख्या कालच तुम्हाला सांगितलेलं होतं की अक्षरांच्या व्यवस्थित क्रमांकाला काही विशेष अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. हे समजलं काल? ठीक आहे. चला आता समोर वर्ण.
आपण असे भाग घेऊया. वर्णमाला टोटल बघा, सर्वात अगोदर वर्णमाला म्हणजे मूळ वर्णमालेमध्ये वर्णमालेची संख्या जी आहे, वर्णांची जी संख्या आहे ती 48 होती. लक्षात ठेवायचं. कळलं? मूळ प्रश्न दोन प्रकारे येतो. मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या किती होती, तर तुमचा आन्सर असायला पाहिजे 48. आणि आता करंटली मूळ वर्णमालेची संख्या किती आहे? 52. हे झाले मूळ. आणि आधुनिक आहे 52. आधुनिक संख्या वर्णांची. एवढा समजलं? परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात वर्णमालेचे भाग किती प्रकारे पडतात? 3. 1, 2 आणि 3. 1 मध्ये काय आहे? स्वर. दुसऱ्यामध्ये स्वरादी. तिसऱ्यामध्ये व्यंजन. आता लक्षपूर्वक आहे का? स्वर, स्वरादी आणि व्यंजन हे नावं 5व्या वर्गाच्या मुलाला पण माहीत आहे किंवा पहिल्या वर्गाच्या मुलाला पण माहीत आहे. स्वर, व्यंजन आणि स्वरादी. पण जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर याचा व्यतिरिक्त याला काय नाव आहेत हे पण माहीत असायला पाहिजे. आलं लक्षात? याच्या व्यतिरिक्त काय नाव आहेत हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता व्यंजनाला दुसरं नाव काय आहे सांगितलं होतं तुम्हाला? परवर्ण. परवर्ण. अजून स्वरांत. अजून स्वरांत. सांगत जायचं, कारण की हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. लक्षात ठेवायचं. हे याच्यावर प्रश्न विचारतात. व्यंजनाला दुसरं तिसरं नाव काय? परवर्ण, स्वरांत. आलं लक्षात? आता हा जो स्वर आहे आणि हा जो व्यंजन आहे, तर स्वराला संस्कृतमध्ये काय म्हणतात? संस्कृत. त्याला म्हणतात अच किंवा वाच. हे दोन शब्द आहेत. लक्षात ठेवायचा. कोणत्या कोणत्या पुस्तकीत अच, कोणत्या कोणत्या पुस्तकीत वाच. तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. संस्कृतमध्ये म्हणतात. आणि व्यंजनाला काय म्हणतात? व्यंजनाला संस्कृतमध्ये हल. काय म्हणतात? हल. लक्षात ठेवायचं. हे सगळं माहिती असायला पाहिजे तुम्हाला. याच्यावर विचारले जातात प्रश्न. आता स्वरांची संख्या. स्वरांची संख्या मूळ किती होती? मूळ होती 12. म्हणून याला 12 खडी म्हटल्या जात होते. मूळ वर्ण 12 होते म्हणून 12 खडी म्हणण्यात. आपण आधी शिकत होतो, आपल्याला काय म्हणा 12 खडी येते का रे? आपल्याला विचारत होते ना मास्तर. 12 तुम्हाला विचारत होते का? हां, तुम्ही पण आता तेच नाही का? बरं, 12 खडी येते. आता 12 खडी नाही, आता 14 खडी झालेली आहे. हां हां, आता काय झाली आहे? 14 खडी. पहिले 12 खडी होती, आता 14 खडी झालेली आहे. आता ते काय ते 14 खडी आहे सांगतो. ठीक आहे. आता आधुनिक मध्ये आहे. आधुनिक मध्ये आहे 14. कोणते कोणते आहेत सांगतो. स्वरादी किती आहेत? 2. स्वरादी किती आहेत? 2. आलं लक्षात? आणि व्यंजन किती आहेत? व्यंजन किती आहेत? 34च आहेत. लक्षात ठेवायचा. बाकी जे 2 आहेत ना ते संयुक्त व्यंजन आहेत. लक्षात ठेवायचा. अशा प्रकारे इथं 36 झालेली आहे. आलं लक्षात? 2 ते कोणते आहेत संयुक्त व्यंजन ते सांगणार मग हे शिकवताना. आलं लक्षात? आता बघा, हे जे स्वर आहेत तर हे स्वर आपण याचे भाग पाडूया. किती आहेत? पहिला स्वर ऱ्हस्व, दुसरा दीर्घ, तिसरा संयुक्त, चौथा इंग्रजी. हे माहीत असायला पाहिजे की त्याचं किती भाग आहेत, काय आहेत, हे सगळं. आलं लक्षात? आता ऱ्हस्व स्वर किती आहेत, कोणते कोणते आहेत पहिले ते लिहू, मग किती आहेत ते सांगू. ऱ्हस्व अ. आता बघा
आपण अशा प्रकारे करू, म्हणजे जे आपण जे 14 खडी म्हणतो ना तशा प्रकारे करू. अ आ ई मोठी, ऊ मोठा ऊ, अजून रू लू, इथं ए ऐ ओ ओ औ. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲ, मग आ. आलं लक्षात? तर हे माहीत असायला पाहिजे. हे बाबा हे उच्चारण व्यवस्थित करता आलं पाहिजे तुम्हाला. ए ॲ ओ औ. आलं लक्षात? हां. तर आता बघा हे किती आहेत? 5. हे किती आहेत? 3. 5 अधिक 3 8. हे किती आहेत? 4. 5 अधिक 3 8 अधिक 4 12. तर हे झाले 12 खडी. बघा हे आपण 12 खडी इथं केलं तर आधी. पण आता इंग्रजीचे 2 असे वर्ण आलेले आहेत, स्वर आलेले आहेत. आलं लक्षात? तर इंग्रजीचे हे 2 मिळून 12 + 2 बरोबर 14. मी म्हटलं ना तुम्हाला की 14 आहेत म्हणून. आलं लक्षात? म्हणून त्याला 14 खडी असं म्हणण्यात आलेलं आहे. आलं लक्षात एवढं? ठीक आहे. एकूण एक पॉईंट सुटता कामा नये. व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का? कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो. पुस्तक आहे का हातात माझ्या? नाही. गेल्या 12 वर्षापासून आपला अभ्यास सुरू आहे. असा अभ्यास करा की पुढच्या मरेपर्यंत विसरता कामा नाही. नाहीतर आज पाठांतर केला, उद्या विचारलं बाबा 12 खडी 14 खडी काय माहीत नाही सर, काल विसरलो. असं करता येता कामा नाही. ठीक आहे. बघा आता आपण स्वर घेतला, स्वराबद्दलच विशेष माहिती घेऊया. अजून समोर आहेत प्रश्न कुठे कुठे काय काय विचारले जातात. बघा आता यामध्ये अ आ. आता लक्षपूर्वक आहे का रे? अ आ लहानी मोठी, लहानू मोठाऊ म्हणजे अ आ. लहानी मोठी ई, लहानू मोठाऊ. तर हे ज्या 3 ज्या जोड्या आहेत, 3 जोड्या याला म्हणतात सवर्ण किंवा सजातीय वर्ण किंवा स्वर. लक्षात ठेवायचं सजातीय स्वर. ठीक आहे. आता सवर्ण इथं बघा, सवर्ण इथं परवर्ण आणि अजून एक आहे तिकडे सांगीन मग याच्यामध्ये आहे परसवर्ण आहे. ठीक आहे. मग तो नंतर सांगतो तो काय आहे. आता सजातीय स्वर म्हणजे काय? बघा सजातीय स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा जन्म एकाच ठिकाणातून झालेला आहे, म्हणजेच असे स्वर ज्यांची उत्पत्ती जेव्हा आपण बोलतो तर बोलताना त्याचा जन्म म्हणजे त्याचा उच्चार एकाच ठिकाणामधून जर होत असेल तर त्याला सजातीय स्वर असे म्हणतात. त्यालाच दुसरं नाव सवर्ण आहे. आलं लक्षात? परीक्षेमध्ये विचारले जातात की सजातीय स्वरांच्या जोड्या किती, सजातीय स्वर कोणकोणते आहेत, किंवा सजातीय स्वर ओळखा, किंवा सजातीय स्वराची व्याख्या काय आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. का बरं? कारण याच्यावरचे प्रश्न विचारले जातात. समजला? आता सजातीय स्वराची व्याख्या काय म्हटलं मी? सजातीय स्वराची व्याख्या आहे एकाच ठिकाणातून निघणारे वर्ण. आलं लक्षात? एकाच ठिकाणातून निघणारे वर्ण म्हणजेच काय? सजातीय. इथं वर्ण नाही म्हटलं किंवा स्वर म्हटलं तरी चालेल. लक्षात ठेवायचं. स्वर म्हटलं तर बेटर राहील, कारण आपण इथं स्वर शिकत आहोत. समजला? वर्ण म्हणजे हे सगळे वर्ण होतात. आपण स्वर म्हटलं तर बेटर राहील. ठीक आहे. बघा आता हा स्वजातीय झाला. आता याच्यामध्ये अजून एक आहे विजातीय. विजातीय स्वर म्हणू आपण, वर्ण नाही म्हणू. ठीक आहे. विजातीय स्वर. आता विजातीय स्वर म्हणजेच काय की ज्या स्वरांचा जन्म एकाच ठिकाणातून होत नाही
अशा विविध ठिकाणातून होणाऱ्या जन्म होणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात। आलं लक्षात? आता बघा, आता विजातीय स्वर म्हणजे किती, जसं आता समजून घ्या हा अ आहे, तर याच्या समोर आ येणार नाही, लक्षात ठेवायचं। याच्या समोर आला सोडून मग तुम्ही काही लिहिलं तरी चालेल, ई, उ, मोठा उ, ए, औ, काही पण लिहा, तेच विजातीय स्वर होते, पण अच्या समोर आ येणार नाही। त्याचप्रमाणे ई जर लिहिलं तुम्ही तर मोठी ई येणार नाही, ही सोडून बाकी कोणतेही स्वर येतील। त्याच प्रकारे उ जर असेल तर त्याच्या समोर मोठा उ येणार नाही, मग काही पण येऊ शकते। काही पण म्हणजे हे स्वरांपैकीच काही, इकडून काही पण नाही, स्वरांपैकीच काही पण येऊ शकते। एवढं लक्षात आलं? स्वर किती, स्वरांच्या जोड्या किती, स्वराचे स्वरांच्या जोड्या किती, अजातीय स्वरांच्या जोड्या निश्चित नाही आहेत, ते आपण जे जेवढे बनवू ते करू शकतो आपण। एवढं समजलं? आलं लक्षात? आता संयुक्त स्वर, आता ऱ्हस्व स्वर। आता ऱ्हस्व स्वरांची व्याख्या काय आहे की असे स्वर ज्यांना बोलण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना म्हणतात ऱ्हस्व स्वर। ऱ्हस्व स्वराची व्याख्या काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात। दीर्घ स्वर, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात। बघा डोक्यात आहे की नाही कल्पना, ही कल्पना डोक्यात असायला पाहिजे। आलं लक्षात की काय आहे त्याचं कॉन्सेप्ट? तिसरा आहे संयुक्त स्वर। आता त्यात बघा संयुक्त स्वरामध्येच त्याची व्याख्या दर्शवलेली आहे, संयुक्त म्हणजे जोडणे। आलं लक्षात? दोन स्वर मिळून, लक्षपूर्वक आहे का, दोन स्वर मिळून एकाच स्वराची निर्मिती होते, अशा प्रत्येक स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात। समजलं? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर हे बालवाडीत शिकलो होतो आम्ही लहानपणी, पहिल्या दुसऱ्या वर्गातही शिकलो होतो, पण आता पहिले शिकलो लक्षात नाही, आता शिकतो लक्षात आहे, कारण आम्हाला माहीत आहे हे जर शिकून तर आपली लाईफ बनेल समोर। आलं लक्षात? म्हणून आता आता जे तुम्ही जे पहिल्या दुसऱ्या वर्गाचे जे तुमचे मुलं असतील, मुली असतील किंवा बहीण भाऊ असतील त्यांना अ आई शिकवायला लावा, समोर कामात येते, नाही तर मग येतच नाही। बघा एवढा समजला? ऱ्हस्व स्वर टोटल आहेत 5, हे 3, हे 4 आणि हे 2, असे टोटल किती आहेत? 14। ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? कमी कालावधी लागणारे। दीर्घ स्वर म्हणजे काय? जास्त कालावधी लागणारे। संयुक्त स्वर म्हणजेच काय? दोन स्वर मिळून तयार होणारे। आणि इंग्रजी म्हणजे इंग्रजीतून जे आलेले, जसं आपण बॅट म्हणतो, ब्याला ब्या लागला का नाही, बला ॲ लागला ब्या झाला, बॅट, कॅट, मॅट, सॉल्ट, सॉ म्हणतो ना आपण, सॉल्ट नमक, नमक मीठ, सॉल्ट, तर सॉ म्हणतो की नाही, ऑक्टोबर ऑ म्हणतो की नाही, तर हे सगळे काय इंग्रजीचे आहेत। मग या इंग्रजींचा, मग बघा मी कालच सांगितलं होतं की मराठी भाषेवर प्रभुत्व हे इंग्रजी भाषेचे पण आहे। आला की नाही आता प्रभुत्व, आला की नाही, वर्चस्व आला की नाही, त्याच्यावर बोलताना आपण बोलतो की नाही, मराठी भाषा बोलताना काही काही इंग्रजीचे शब्द पण बोलतो आपण। समजला? म्हणून कालच सांगितलं होतं की वर्चस्व हे संस्कृत आणि इंग्रजीचे आहे। समजला? हा एवढा समजला? स्वराबद्दलची सगळी व्याख्या समजली तुम्हाला? एक एक समजून समोर जायचं रे बेटा, ठीक आहे? आता आहे स्वरादी। स्वरादी, बघा स्वरादी शब्द म्हटल्याबरोबरच त्याची व्याख्या आपल्याला समजून येते। स्वरादी म्हणजेच काय? बिलकुल, तुम्ही तर माझ्यापेक्षा शहाणे आहात, मला लवकर समजते। स्वरादी म्हणजे पानी पिलाओ बेटा पहले थोड़ा, है ना बेटा, पानी की बोतल दिख रही है मुझे, साफ साफ झूठ मत बोला करो। थैंक यू। हा बघा रे, स्वरादी, स्वरादी म्हणजेच काय? स्वराचा आधी येणारे, आधी म्हणजे आधी येणारे, आधी म्हणजे बिफोर येणारे। आलं लक्षात का नाही? स्वरादी, स्वराच्या आधी येणारे म्हणजे स्वराचा आधी येणारे, म्हणून याला म्हणतात स्वरादी। स्वरांच्या अगोदर येणारे वर्ण त्याला म्हणतात स्वरादी। सिंपल वे,
आलं लक्षात. आता हे दोन आहेत. आता कोणते कोणते? हा अनुस्वार आणि हा विसर्ग. याला म्हणतात अनुस्वार आणि याला म्हणतात विसर्ग. आलं लक्षात. आता हे अनुस्वार आणि विसर्ग काय? प्रत्येक शब्दांची व्याख्या आली पाहिजे आपल्याला. ऐसा नहीं कि सिर्फ बोल दिया मतलब हो गया, उसकी व्याख्या, उसकी डेफिनेशन, उसकी मीनिंग क्या होता है, ये सब आना चाहिए हमें. समझ में आया कि नहीं आया? आता अनुस्वार, एखादा वर्ण उच्चारताना स्पष्ट आणि खणखणीत काय? स्पष्ट आणि खणखणीत ध्वनी येत असेल त्याला अनुस्वार असे म्हणतात. जसं आपण घंटा, घंटा म्हणतो की नाही? टंटा, टंटा म्हणतो की नाही? आलं लक्षात. आंबा, आंबा म्हणतो की नाही? तर हे शब्द जेव्हा आपण बोलतो तर तेव्हा स्पष्ट आणि खणखणीत उच्चार येते की नाही? घन, आम. आलं लक्षात. तर हे जे नाकाद्वारे जो निघते ना, घन, चम, आम, आणि तुम्ही नागदाबा म्हणा, नागदाबा आणि आंबा म्हणा का? असं येते की नाही? म्हणजे नाक इम्पॉर्टंट आहे म्हणून म्हणतो नाक कापू नका. उच्चार येणार नाही, स्पष्ट आणि खणखणीत उच्चार येणार नाही. आलं लक्षात. हां, म्हणून त्याला म्हणतात अनुस्वार. ठीक आहे. म्हणून त्याला आंबा नाही म्हणत, त्याला अनुस्वार म्हणतात. आलं लक्षात. मग आहे बरं, हा अनुस्वार जो आहे हा प्रत्येक व्यंजनावर पण लागू शकते, लक्षात ठेवायचं. जसं आता क आला, जसं आपण कंगना, कंगना राणावत, कंगना क वर अनुस्वार दिलं की नाही? आलं लक्षात की नाही? समजला. अजून जसं आता आंबा, आंबा आपण आंबा असं लिहितो की नाही? तर आला वर हा अनुस्वार. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा स्वराच्या अगोदर जेव्हा येतो हा त्याला म्हणतात अनुस्वार. एवढा समजला. मग आता आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे काय? एखादे स्वर किंवा एखादा वर्ण आपण उच्चारण करताना मुखाद्वारे हवा बाहेर निघली जाते त्याला म्हणतात आपला विसर्ग. त्याला काय म्हणतात? विसर्ग. तुमच्याबरोबर मलाही कन्फ्यूज करता. हा व्हिडिओ चालू आहे बरोबर आहे ना? मग कन्फ्यूज मला करू नका तुम्ही. मला इथं समजत नाही का मी शिकवत आहे का तुम्ही मला शिकवता? हां, कन्फ्यूज नका करू. विसर्ग. जसं आता आपण एक शब्द लिहिलो दुःख. दुःख, जेव्हा आपण दुःख असा म्हणतो शब्द हवा बाहेर निघते की नाही तोंडाबात आहे? आलं लक्षात नाही? म्हणून याला म्हणतात विसर्ग. याला म्हणतात विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग हे दोन स्वरादी आहेत. समजला. आता आपला येथे भाग व्यंजनाचा. हा भाग एवढा.